एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास पोटापर्यंत घ्या आतमध्ये व तितकाच सावकाश बाहेर सोडा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे चेतना शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. त्यावर सोनेरी रंगाचे आवरण आहे आणि त्याच्यावर चंदेरी रंगाचे आवरण आहे असे बघा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती या ध्यानामध्ये, हीलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. यासाठी हे सुरक्षा कवच तू मला प्रदान केले आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. या सुरक्षित भावनेने स्वतःच्या माथ्यावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत बघा. तुमचं संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माथ्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत शरीरातील कण अन कण ह्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरा. जिथे आपलं माकड हाड आहे, बेस ऑफ स्पाइन, तिथे लक्ष केंद्रित करा. तिथून खाली जमिनीत खोलवर हे पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण जात आहेत असे बघा, जशी झाडांची मुळे जातात. तुमचं संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाने भरलेलं आहे. कदाचित शरीरात कुठे वेदना होत असतील, त्रास, ताण, तणाव असेल, तो सर्व काही शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे असं बघा. शरीरातील प्रत्येक पेशी ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेली आहे असं बघा. शरीरातील सर्व पेशी ह्या चेतना शक्ती व तिच्या प्रकाश शक्तीमुळे शुद्ध होत आहेत असं बघा. शरीरातील सर्व रक्त शुद्ध होत आहे असं बघा.
जिथे जिथे शरीरामध्ये रोगकारक जीव जंतू विषाणू आहेत, त्यांचा समूळ नाश होत आहे. त्यांची नवी उत्पत्ती प्रसार थांबत आहे व तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे. पोटावर नाभीच्या इथे लक्ष केंद्रित करा. तिथे सोनेरी रंगाचा तेजस्वी गोळा ह्या चेतनाशक्तीचा आहे असं बघा. आता यातून तेजस्वी सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती तुमच्या शरीरात पसरत आहे असं बघा. सर्वप्रथम तुमचा संपूर्ण पोटाचा भाग ह्या सोनेरी रंगाने भरून गेला आहे बघा. यामुळे तुमची पचन संस्था शुद्ध व संतुलित होत आहे. पोटात अनेक अनावश्यक गोष्टी साठवून ठेवल्या आहेत, कळत नकळत त्या ब्रह्मांडात विलीन होत आहेत. शरीरातील शक्ती वाढत आहे. आता हळूहळू हा सोनेरी प्रकाश, ही तेजस्वी सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती खाली तुमच्या पायाच्या दिशेने जात आहे. तुमची कंबर, गुप्तांग, जांघा, मांड्या, गुडघे, पाय, पायाचे घोटे व संपूर्ण पाऊल पायांच्या बोटांसहित या सोनेरी रंगाने भरून गेले आहे. कळत नकळत आपल्या जन्मदात्या आईवडिलांबरोबर जे बिघडलेलं नातं असतं आणि त्यामुळे निर्माण झालेले ब्लॉकेजेस असतात, ते सगळे डिझॉल्व्ह होत आहेत. पायांवरती असणाऱ्या सर्व प्रकारच्या लोअर एनर्जीज शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. जडत्व दूर होत आहे. सुस्ती दूर होत आहे. उत्साह, चैतन्य तुम्हाला प्राप्त होत आहे. आता ही एनर्जी पोटातून वर छातीच्या दिशेने जात आहे. संपूर्ण छाती, बरगड्या, फुफ्फुस, हृदय
खांदे, मानेपर्यंतचा संपूर्ण भाग ह्या तेजस्वी सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरून गेला आहे. श्वसन संस्था शुद्ध व संतुलित होत आहे. अनेक माहित असलेल्या, माहित नसलेल्या सर्व प्रकारच्या भीती, दडपण दूर होत आहे. सहजतेने, प्रेमपूर्वक श्वासोश्वास तुम्ही करत आहात. स्वतःवर व स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची जी नकारात्मकता आहे, ती सुद्धा दूर होत आहे. दोन्ही खांद्यांवर लक्ष केंद्रित करा. खांदा, बगल, काख, दंड, बाहू, हाताचे कोपरे, हात, मनगट, हाताचा तळवा, हाताची बोटे, सगळं काही ह्या सोनेरी रंगाच्या प्रकाश शक्तीने भरून गेलं आहे. कळत नकळत अनेक बंधनात स्वतःला जे अडकवून ठेवलं आहे, ती बंधनं गळून पडत आहे. जे जे नवीन आहे, जे जे आवश्यक आहे, ते बदल सहजतेने स्वीकारले जात आहेत. आयुष्यातली आदान-प्रदान संतुलित होत आहे. मागे पाठीवर लक्ष केंद्रित करा. संपूर्ण पाठ, अप्पर बॅक टू लोअर बॅक, पाठीचा संपूर्ण कणा, त्यातील प्रत्येक मणका ह्या तेजस्वी सोनेरी रंगाच्या प्रकाश शक्तीने भरून जात आहे. एकटेपणाची भावना दूर होत आहे. आय एम सपोर्ट, मीच आधार आहे आणि म्हणून मलाही हवा तेव्हा आधार सदैव मिळत आहे. हा विश्वास प्रस्थापित होत आहे. पैशाच्या चिंता दूर होत आहेत. प्रेमाच्या चिंता दूर होत आहेत. प्रत्येक प्रसंगातून मिळालेली शिकवण सहजतेने स्वीकारली जात आहे.
जे जे वेदनादायी आहे भूतकाळातील, ते सर्व शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. गळा, मान, जबडा, हनुवटी, संपूर्ण चेहरा, कान, डोक्याची मागची बाजू व संपूर्ण माथा ह्या सोनेरी रंगाने भरून टाका. ही प्रकाश शक्ती तुमचे अनावश्यक विचार, अतिविचार थांबवत आहे. त्यामुळे निर्माण झालेली नकारात्मकता शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. मी फक्त सत्य ऐकत आहे, सत्य पाहत आहे, सत्य बोलत आहे, सत्याचाच विचार करत आहे. सत्य जे परमेश्वराने सांगून ठेवले आहे. मी प्रेमाने बोलत आहे. जे प्रेममय आहे तेच ऐकत आहे व जे प्रेममय आहे तेच पाहत आहे. फक्त प्रेमाचा विचार करत आहे. मी प्रेम आहे. डिव्हाइन लव. ईश्वराने दाखवलेले प्रेम. चित्त शांत होत आहे. सच्चित आनंद याचा अनुभव प्राप्त होत आहे. तुमच्या शरीरालगत 1 इंचावरती 1 इंच आकाराची एक लेयर आहे, तुमची इनर ऑरा. ती सुद्धा या सोनेरी रंगाने भरून गेली आहे. जे शुद्ध आहे व तुमच्यासाठी शुभ आहे तेच या ऑरामध्ये येत आहे व ऑरातून तुमच्या शरीरात येत आहे. जांभळ्या रंगाने ही ऑरा छान क्लोज झाली आहे, बंद झाली आहे बघा. त्या बॉर्डरवर आउटलाईन काढा जांभळ्या रंगाची. सर्व प्रकारच्या दृश्य अदृश्य कुठल्याही स्वरूपातील नकारात्मक शक्तींपासून, ऊर्जेपासून ही तुमचं रक्षण करत आहे. संपूर्ण शरीर सोनेरी रंगाने भरलेलं आहे. ऑरा सोनेरी रंगाने भरली आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील सर्दी, गरमी, शक्ती संतुलित होत आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः.
माथ्यावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. इथून हा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमची इमारत, तुमचे परिवारजन, तुमची संपूर्ण सोसायटी, तुमचा एरिया, संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, दिल्ली, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वीचा गोल, समस्त ब्रह्मांड विश्व ह्या पांढऱ्या रंगामध्ये सामावून गेला आहे. तेजोमय झालेला आहे. सगळीकडे शक्ती वाढत आहे. जी नकारात्मकता संपुष्टात आणत आहे व सर्व स्तरावर संतुलन प्रस्थापित होत आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, सर्व गुरुजन, एंजल्स, आर्कएंजल मायकल, रफेल, ॲझरियल, हे नारायणा, वासुदेवा, सध्याचे कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई महामारी आहे. यासाठी समस्त पितृंचे शुभ आशीर्वाद या पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीला लाभत आहे. या पृथ्वीवरील राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे जे जे पितृ आहेत त्यांचे शुभ आशीर्वाद प्रत्येकाला लाभत आहे. ही जी काही नकारात्मक शक्ती या विषाणूंच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे त्या शक्तीला शांती प्राप्ती होत आहे. समस्त कोरोनाचे विषाणू जगभरात जिथे जिथे आहेत त्यांना शांती प्राप्त होत आहे. त्यांचा नवीन प्रचार प्रसार उत्पत्ती थांबत आहे. जे काही कारण आहे ही रोगराई वाढण्याचं, हा संसर्ग वाढण्याचं, ते मुळापासून दूर होत आहे. त्याकरता ही चेतना शक्ती या समस्त पृथ्वी ग्रहाला त्यावरील जीवसृष्टीला प्राप्त होत आहे. देवी माता शक्ती ती ह्या सर्व गोष्टींचा संहार करत आहे. श्री कृष्णाच्या मुरलीचे मधुर स्वर, त्याचा दिव्य ध्वनी सगळीकडे प्रेम, शांती, विश्वास प्रस्थापित करत आहे.
सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य, शांती, प्रेम, शक्ती, संपन्नता प्रस्थापित होत आहे. आर्थिक संकट, पैशाची भीती, त्यामुळे येणारं नैराश्य, भविष्य काळाची वृथा चिंता, हे सगळं काही हे वासुदेवा मी तुम्हाला समर्पित करत आहोत. ही रोगराई संपवायचीच असा विश्वास प्रत्येकामध्ये तुम्ही प्रस्थापित करा. प्रत्येक जण परमेश्वराकडे याचं समर्पण करत आहे. प्रत्येकाचा अहंकार, कंट्रोलिंग नेचर आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत. सर्वांची विवेकबुद्धी जागृत होत आहे व विवेकाने सच्चित आनंद स्वरूप होऊन प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न सोडवत आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीने, दिव्य ध्वनीने, दिव्य नादाने निर्माण झालेली ही स्पंदने सर्वांचा अहंकार शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन करत आहे. प्रत्येकाचे हृदय कृतज्ञ भावाने भरून जात आहे. परमेश्वराकडून येत असणाऱ्या उत्तराप्रती प्रत्येक जण रिसेप्टिव्ह होत आहे व त्याचा सहजतेने स्वीकार करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या हृदयात प्रेम, विश्वास, शांती साठवून घ्या. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. जमिनीमध्ये खोलवर गेलेली जी मुळे आहेत प्रकाशांची, ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण वाटेल तेव्हा हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद.